नीलांभूज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत निधि के दाता अष्ट निधि के दाता के तुम भाग्य राम भक्ति मोह शरण मिली है, राम भक्ति मोह शरण मिली है, कर तुमको दे पार पवन सुत नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदी वल्लभं ज्ञानेशो भगवान विष्णुर्निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाः नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आदि वेदांत तपे पूर्ण केला, दिली भेट देवे आले पंढरीला, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा, वाजवा वाजवा टाळ्या वाजवा, मोकळे वाजवा, काय अडचण. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास, पायाचा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळ. प्रस्तुत प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचे एकनिष्ठ शिष्य असणारे पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून निळोबाराय महाराज देवाच्या आवडीची मीमांसा करतात, अर्थात
देवाला काय आवडतं, देवाच्या आवडीचा महिमा गातात. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला आपला हा नाशिक जिल्हा, गोदावरी मातेच्या उगमाने सुचिरभूत झालेला आपला हा नाशिक जिल्हा, भगवान निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीने पुनीत झालेला पावन झालेला आपला हा नाशिक जिल्हा, आणि या नाशिक जिल्ह्यातील आपला हा दिंडोरी तालुका, आणि या दिंडोरी तालुक्यातील आपलं हे मातेरीवाडी नावाचं गाव. गेल्या 25 वर्षापासून आपला हा सप्ताह यावर्षी 26वे वर्ष आहे. सकल साधू संतांच्या आशीर्वादानं पांडुरंगाच्या कृपेनं संपन्न होत असलेला आपला हा भक्ती उत्सव. अत्यंत सुंदर वातावरण आहे. कीर्तन सप्ताहासाठी उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, वारकरी मंडळी, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि सगळे कीर्तनकार महाराज मंडळी फार मोठ्या आदराने त्यांचं नाव घेतात. आवाजामध्ये एक झलक आहे, आवाजामध्ये एक दम आहे, दमदार. खरं तर त्यांच्यावर सरस्वती मातेची कृपा आहे. मौली आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये गायक मंडळी खूप आहेत, गायन करणारी मंडळी खूप आहेत, पण काही माणसं असे आहेत ते गायनही करतात आणि कीर्तनही करतात आणि पखवाजं वाजवतात. पण मला आमच्या जगदाळे गुरुजीबद्दल इतका आदर आहे की गायनावर किती प्रेम असावं, भजनावर किती प्रेम असावं, हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर आमच्या जगदाळे गुरुजीकडून. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी भजनाची परंपरा, आज जेवढेही वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार असतील, गायक असतील, ज्यांचे अभंग घेऊन त्या ठिकाणी, त्यांच्या चाली घेऊन त्या ठिकाणी कीर्तनामध्ये चाली म्हणतात, भजनामध्ये चाली म्हणतात, असे भजनानंदी बोधे बाबा. आत्ता त्यांचं 5वं पुण्यस्मरण आळंदीला त्या ठिकाणी झालं, जोग महाराजांच्या त्या ठिकाणी घाटावरती ज्ञानोबारांच्या. तर बोधे बाबांनी सुद्धा फक्त आणि फक्त भजनासाठी आयुष्य जगलं. तर तसंच मला स्फुरलं बघा. त्यानंतर मला फक्त भजनासाठी आयुष्य जगणारा व्यक्ती म्हणजे आमचे जगदाळे गुरुजी आहेत. फक्त भजन केलं आणि बरेच कीर्तनकार त्यांनी मोठे केले महाराज. आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काही माणसाची नावं दिसतात, पण का गुरुजींनी तेवढी ताकदीने त्यांना साथ केली बघा, म्हणून मोठे झाले. म्हणून गुरुजीलाही वंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या नावामध्येच प्रकाश आहे, तसा आवाजामध्ये सुद्धा एक उजाळपण आहे. असे असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण, तेवढ्याच ताकदीने गाणारे. गुरुजीच्या पाठीमागं म्हणणं म्हणजे सोपं नाही बरं, घाम निघतो घाम. आमचे प्रकाश महाराज तेवढ्या ताकदीने गातात. प्रकाश महाराजांना सुद्धा धन्यवाद. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे बाजूचे असणारे काय महाराज सुभाष महाराज, तेही तेवढ्या तोडीचे गायक आहेत. त्यांना सुद्धा माझं वंदन. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सोबदार असतील, हे बालगोपाळ असतील, मृदंगाचार्य. आता एवढ्या मोठ्या माणसाला साथ करणं सोपं नाही. आमचे श्री हरिभक्तपरायण हनुमंत महाराज पांगरे आमच्याच परिसरातील आहेत. तर अतिशय सुंदर ताकदीचा मृदंग त्या ठिकाणी ते वाजवतात. त्यांना सुद्धा धन्यवाद. विनेकरी बाबा, साऊंड सिस्टीमवाले दादा, महालक्ष्मी साऊंड सर्व्हिस. आत इथं काय दिलंय नाव वेगळं, वारकरी साऊंड. वारकरीच असल्यामुळे ते काय कुठली कमतरता नाही त्यांच्याकडे. जातीवंत वारकरी आहेत. नाही तर माईक सिस्टीमवाल्याच्या कपाळाला कधी बुक्का दिसत नाही. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माईक सिस्टीम असतात फारुख भाईच्या. त्या कधी शिट्ट्या मारतात, कधी काय करतात सांगता येत नाही. हनुमान महाराजाला माहीत असतं. फारुख, सत्तार भाई ह्यांच्या माईक सिस्टीम. का परंपरा चलत आली त्यांचीच माईक सिस्टीम. अरे कशाला ठेवा.
आपल्या माणसाला मोठं करा की. हा बदललं पाहिजे कुठंतरी आता. म्हणून माईक सिस्टीमवाल्यांच्या कपाळाचा बुक्का पाहून त्यांनाही वंदन. बाबा आहे तिथं आमचे दोन्ही चोपदार. हे बालगोपाळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं आहे, आजची बालकं उद्याची नेते आहेत. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के, अपने भुजा पर आए सबके लिए हो न्याय, देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए, रास्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के. कारण आजचा तरुण इथं कीर्तनाला फार महत्वाचा आहे. भारताचा पोर तू तेजाची कोर तू, चाल पुढे सेवका मोह सोडून, श्रमासी मान तू कष्टासी लागना, व्यसनासी सोडून सद्भावे जागना, भेद सकलही सोडून, तुकड्याचे हाक तू जनतेला सांग तू, चाल पुढे सेवका मोह सोडून. म्हणून या बालगोपाळासाठी सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. 9 ते 11 कीर्तनाला, ते आता 2 तास कीर्तनासाठी थांबणार आहे. म्हणून सर्वांना वंदन. आमचे वारकरी सिद्धांत यूट्यूब चॅनलचे मालक ऋषी दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये फार मोठं चॅनल आहे त्यांचं. पहिलं कीर्तन माझं त्यांच्या चॅनलला पहिलं पडलं. जरांगे पाटलाचे बंधू गोपीनाथ महाराज जरांगे पाटील 3-4 लाख लोकांनी पाहिलं गुरुजी. त्यांनाही प्रसिद्धी मिळाली आणि मलाही प्रसिद्धी मिळाली. हा सगळा योगायोग आहे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही म्हणता सगळेचे नावं घेतले महाराज, पण कसं आहे आता तुमच्याकडे माझा पहिलाच योग येण्याचा. तुमचे काय कुणाचे नाव मला माहीत नाही, पण एका वाक्यामध्ये सगळ्याचे नावं घेतो. पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, आणि तुमच्या सगळ्याचे नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबरायांचा मान राखून. हाती की पाव में सब पाव. म्हणून अधिकचा वेळ न घेता, कीर्तनाला उशीर झालेला आहे. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग निळोबाराय महाराज यांचा आहे बघा. अतिशय गोड अभंग आहे. आणि प्रस्तुत अभंगातून निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं, देवाच्या आवडीची मीमांसा करतात. जगामध्ये 3 प्रकारच्या आवडी आहेत. एक जीवाची आवड आहे, एक साधूची आवड आहे, आणि एक देवाची आवड आहे. जीवाची आवड आहे. जीवाला काय आवडेल सांगता येणार नाही. गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे पाठामध्ये. बाबा म्हणायचे एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही, अनेकाला अनेक आवडत नाही. याचा अर्थच एक आहे, प्रत्येक जीवाची आवड एक असू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीची आवड एक असू शकत नाही. त्याचं कारण एक आहे, प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काही सत्वगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे.
पण ज्ञानोबारायांनी जीवाच्या आवडी सांगत असताना प्रामुख्याने 2 आवडी सांगितल्या. तशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे, पण ज्ञानोबारायांनी शोधून जीवाच्या 2 आवड्या सांगितल्या. जीवाला काय आवडतं? जगस्फुर्यास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. जीवाला काय आवडतं? ज्ञानोबाराय म्हणले सत्ता. सत्ता कशाला म्हणतात? मी सांगावं पुढच्याने ऐकावं. माणसाला सत्ता किती आवडते हो? प्राणापेक्षा सुद्धा माणसाला सत्ता जास्त आवडते. बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे, नवऱ्याला वाटतं बायकोने माझं ऐकलं पाहिजे, पोरांना वाटतं मायबापाने माझं ऐकलं पाहिजे, मायबापाला वाटतं पोरांनी आमचं ऐकलं पाहिजे. सत्ता आवडते. सत्तेसाठी आता तुम्हाला माहित आहे सगळं. कोणत्या पक्षात ओळखायला सुद्धा येत नाही महाराज. का? सत्ता पाहिजे. काही असू द्या, पण सत्ता पाहिजे. माझं एकदा तिकडं मुंबईला कीर्तन होतं आणि माझ्या कीर्तनाला मोदी साहेब आले होते. कोण आलं होतं? मोदी साहेब आले होते. खरं वाटत नाही तुम्हाला? हसतायत तुम्ही. खरं वाटत नाही तुम्हाला? मोदी साहेब आले होते. नाही वाटणार तुम्हाला खरं. त्याचं कारण आहे, ते खरंच नाही. जागर राहून ऐका कीर्तन. आणि मोदी साहेब आले, कीर्तन मोदी साहेबांनी ऐकलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणले वा. म्हणले महाराज, तुमच्या मनोज जरांगे पाटलाने एक आगळीवेगळी क्रांती केली आणि तुम्ही सुंदर कीर्तन करता. म्हटले एक मराठा समाजासाठी त्या ठिकाणी लढतायत, तुम्ही वारकरी संप्रदायासाठी काम करतायत, अतिशय स्तुत्य काम आहे. म्हटले मागा, तुम्हाला काय मागायचं? गाडी देऊ? म्हटलं मोदी साहेब गाडी आहे. बंगला देऊ? म्हटलं घर आहे रायपुरतं. आणि काय देऊ? एखादी शाल देऊ का? म्हणली शालीचा गट्टा पडलाय. म्हटलं पांघरता येत नाही म्हणून काय झालं? म्हटले मागा काहीतरी. पण एखाद्या वेळेला, आता मोठा माणूस ज्या वेळेला आग्रह करतो त्यावेळेला त्याची इच्छा पूर्ण करावी लागते. मी मोदी साहेबाला सांगितलं, मोदी साहेब सगळं काय आहे, एक काम करा. म्हटलं 1 महिन्यासाठी तुमचं पद द्या. मोदी साहेब म्हटले ते सोडून काही मागा महाराज, पण ते काही मागू नका. भिकेसाठी कोण राज दे, भिकेसाठी कोण राज दे, भिकेसाठी कोण राज दे, भिकेसाठी कोण राज दे. भिकेसाठी कोण राज्य देतो? आपलं पद कुणी देऊ शकणार नाही. अर्थात माणसाला सत्ता आवडते. दुसरी आवड आहे, ज्ञानोबाराय म्हणतात न मरणे निर्विवाद जगा पडिये. प्रत्येक माणसाला असं वाटतं मी अमर असलो पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी हनुमंतरायासारखा चिरंजीव असलो पाहिजे. का वाटतं कुणाला मरावं? मरावं वाटत असतं तर सांगा. अहो मरणं तर खूप लांब राहिलं. पण माऊली म्हणतात आगा मरहा सहा बोलती आणि मेलियावरी रडती. मर शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणा ना, अहो अजून किती दिवस मरा की आता? ते म्हणते तुला घातल्याशिवाय जात नसतो. म्हणजे मर शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही. पण गुरुजी आश्चर्य असं आहे, मरण कुणाला आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. जिंदगी तो बेवफाई कभी नहीं ठुकराएगी, मौत महबूबाई साथ लेकर जाएगी, आएगी नोटिस तो जमानत न होगी, पूछेगा हाकिम तो तुम क्या कहोगे, आए मन मुसाफिर तुझे निकलना होगा, काया अकुटी तुझे खाली करनी पड़ेगी. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है किसी का, क्या भरोसा है किसी का, क्या भरोसा है किसी का। साथ रुक जाएगी चलते चलते, साथ रुक जाएगी शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी ढलते ढलते, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का। मरण कुणाला आवडत नाही, पण गुरुजींनी प्रमाण दिलं मरण आल्याशिवाय राहत नाही. अर्थात जीवाच्या दोन आवडी तुम्हाला सांगितल्या. मला जीवाच्या आवडी तुम्हाला सांगत बसायचं नाही. किती जरी जीवाच्या आवडी तुमच्या समोर मांडल्या तर त्याचा काही उपयोग नाही. राखुंडी फुंकिता काय दीपू लागे. किती जरी राख फुंकली तर दिवा लागणार आहे का. म्हणून जीवाच्या आवडी नाही. दुसरी आवड आहे साधूची आवड. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या माझे जीवीची आवडी. वा गुरुजी. पंढरपुरा नेईन गुडी. साधूला काय आवडतं. गुरुजीने अतिशय समर्पक प्रमाण दिलं. साधूला काय आवडतं. पंढरपुरा नेईन गुडी. पंढरपूरला कशासाठी साधू जातो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन गे माझ तया पंढरपुरा. जाईन गे माझ तया पंढरपुरा. माऊली ज्ञानोबरांचा सोहळा दरवर्षी पंढरपूरला जातो. विचारा माऊलीला, माऊली कसा करता पंढरपूरला जाताय तुम्ही. माऊली म्हणतात अवघाची संसार. हे जग सुखी असलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगाकडे एकच प्रतिज्ञा करतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही प्रत्येक साधूची इच्छा आहे. अवघे चित्रे लोक्य आनंदाची आता, आनंदाची आता. आनंदे दाटली ती त्रिभुवनी. प्रत्येक साधूची इच्छा आहे विश्व सुखी असलं पाहिजे. तुकोबरांची तीच इच्छा आहे.
एखाद्या वेळेला आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण हे समस्त जग ओतकृत सुखाने भरून व्हायला पाहिजे. ही साधूची इच्छा आहे बरं का, ही तुमची आमची नाही. आपल्याला आपला शेजारी सुखी असावा असं वाटतं का? हा, आपलं तर लय अवघड आहे. रामभाऊनी बोल्यावर घेतलं की श्यामभाऊला आला अटॅक, श्यामभाऊच्या लागलं पोटात दुखायला. एक आमच्या गावामध्ये पेढे वाटत होतं, त्याला म्हणलं कशाचे पेढे आहेत रे? तो म्हणलं महाराज तिकीट मिळालं आपल्याला तिकीट. अरे म्हणलं बेड्या तू निवडून येत असतो काय? ते म्हणलं मला माहित आहे महाराज मी निवडून येत नसतो, पण माझ्यामुळं पुढचं पडतंय ना. ही अशी प्रवृत्ती आपली महाराज. आपल्याला दुसरा सुखी असावा असं वाटत नाही, म्हणून जीवाकडून कुठलीच अपेक्षा कधी जीवनामध्ये करायची नाही सज्जनांनो. जीव हा अपूर्ण आहे, तो आपल्याला सुख देऊ शकत नाही. साधूच आपल्याला सुख देऊ शकतो. साधूला असं वाटतं हे जग सुखी असलं पाहिजे. ज्ञानोबारायला समाजाने एवढा त्रास दिला, जगद्गुरु तुकोबारायांना समाजाने त्रास दिला, पण ज्ञानोबारायांनी पूर्ण ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिली. आणि शेवटी आपल्या श्रीगुरुकडे निवृत्ती रायाकडे मागणी करत असताना म्हटले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. हे जग सुखी झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. खऱ्या अर्थाने त्याला साधू म्हणावं बरं का. ज्याला हा सगळा समाज सुखी व्हावा असं वाटतंय त्याला साधू म्हणावं. आणि जो समाज सुखी पाहू शकतो, समाज सुखी करण्याची ज्याला इच्छा आहे सज्जनांनो, तो साधू आहे. आणि जो सगळा समाज दुःखी करण्याचा प्रयत्न करतोय तो साधू नाही. समाज सुखी असला पाहिजे. एखाद्या वेळेला आमच्या छातीवर आम्ही दुःख झेलायला तयार आहे, पण हा समाज सुखी असला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांची काय इच्छा आहे? सगळा समाज सुखी झाला पाहिजे, ही त्यांची शुद्ध येतोय. स्वतःचा प्रपंच नाही, स्वतःचं घरदार नाही, स्वतःच्या बायका पोरं नाही, काही नाही. सोप्या गोष्टी नाहीत. 20-20, 22-22 दिवसाचे उपोषण करून त्या ठिकाणी सज्जनाहो उपवासी राहायचं. आपल्याला एक वेळेचं जेवण वेळेत नाही मिळालं तर आपली काय तगमग होती. समाजासाठी जो झगडतो तो साधू असतो सज्जनांनो. म्हणून साधूला असं वाटतं हा समाज सुखी असला पाहिजे. जीवाची आवड सांगितली तुम्हाला, साधूची आवड सांगितली. देवाला काय आवडतं ऐका. गुरुजी 2 तास समाज कीर्तन ऐकतो, कुणाचं ऐकत नाही बरं, आणि कुणालाही कीर्तनाला बोलवत नाही. बोलल्याने समाज जिंकला जातो. तुमच्याकडे जर बोलणं असेल ना, बोलल्याने समाज जिंकला जातो. महाराष्ट्रामध्ये एक नाव प्रसिद्ध आहे बघा, गुरुजींनी त्यांना साथ केली महाराज भरपूर दिवस, आजही ते असतात. नाव सांगण्याऐवजी त्यांचे शब्द सांगतो, तुमच्या लक्षात येईल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयासिया, कोळी कन्या पुत्र भोती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. नाथ आज मै काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. बहुत काल मै किन्नी मजुरी, आज हो दीन विधी बनी भली बुरी. तात मिले पुनि मात मिले, सुत भारत मिले युवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले, सब साध मिले बनवांचित भाई. संत समागम दुर्लभ भाई. लोक मिले सुरलोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ जाई. सुंदर कहत और मिले, सब संत समागम दुर्लभ भाई. बरका जगदाळे गुरुजी माईक सिस्टीम वाले दादा जमला तर बरोबर. हा लागलं काय काळजी करायची नाही. बरका माऊली मंडप भरला, अगदी बरोबर वेळेवर कीर्तन संपवतं, काही काळजी करू नका. बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणारे बाबा म्हणजे ढोक बाबा. महाराज कंठामध्ये सरस्वती आहे. आता आळंदीला मुख्यमंत्री आले होते एकनाथरावजी शिंदे. मी ढोक बाबाचा खूप फॅन आहे बाबा. बोलावं तर ढोक बाबाने महाराज. हे रुबाबदार बोलणं, ताकद बोलण्यामध्ये. ढोक अगोदर बरेच महाराज मंडळी बोलले, ढोक बाबाने फक्त अवघे मोजून 2 ते 3 मिनिटं घेतली.
एकनाथरावजी शिंदे साहेब होते बाजूला. ढोकबाबाच्या हातामध्ये माईक आला आणि ढोकबाबांनी चालू केलं. निलांभुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानो महासाय कचारू चापम नमामि रामम रघुवंशनाथम. शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ आमचे भाऊ बरं का, आमच्या इकडचे विदर्भातले, आणि तुम्ही पण आता आमचे भाऊच. तुम्हाला सांगतो, आमच्या कुरेकर बाबांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आम्हाला शिकवणारे आमचे गुरुजन महाराज मंडळी, मायबापाने आमचा सांभाळ केला, मायबापाने आम्हाला जन्म दिला, पण मायबापाच्या नंतर आमचा सांभाळ करणारे हे आमचे गुरुजन मंडळी. त्यातली आता आमची आई राहिली मारुती बाबा कुरेकर बाबा. सगळा समाज 2 मिनिटात महाराज धाय मोकलून रडायला लागला. ही बोलण्यामध्ये शक्ती आहे. मी कशाबद्दल बोललो? बोलल्याने समाज जिंकला जातो. प्रमाण दिलं. मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी. तुमचं बोलणं जर गोड असेल सज्जना, तुम्हाला जगाशी युद्ध करण्याची गरज नाही. बोलल्याने समाज जिंकला जातो. बोलणं तुमच्याकडे असलं पाहिजे. बघा आमच्या इकडं हे बघा, भारत स्वातंत्र्य झाला आणि भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर काहीच्या घरामध्ये आमदारकी गेली, खासदारकी गेली. आजही त्यांच्याच घरातले आमदार आहेत, आजही त्यांच्याच घरातले खासदार आहेत. का? त्यांना बोलणं जमलं. आमच्या तिकडे पलीकडे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका, गेवराई तालुक्याचे पंडित घराणं आहे बघा, बदामराव पंडित. आम्ही आबा म्हणतो, जसं जगदाळी गुरुजीला आबा म्हणतात तसंच आम्ही त्यांना आबा म्हणतो. आबाला आम्ही विचारलं, का हो आबा, कोणत्या गावात कधी नाली नाही, कोणत्या गावात कधी तुम्ही रस्ता दिला नाही, तरी सुद्धा तुम्ही दरवर्षी निवडून येता का? ते म्हटले, महाराज तुम्हाला माहित नाही, निवडणूक आलो का माझ्या हाताशीच असतात फक्त. पण माणूस बिलय गोडो. एकदा माणूस भेटला ना की त्या माणसाला विसरत नाही महाराज. स्वभाव किती गोड, बोलणं किती गोड, वागणं किती गोड. पूर्वीच्या काळातलं सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये गॅस सिलेंडर वगैरे काही नव्हतं. हे माई माऊल्या शेतात गेले की शेतातून येताना सरपणाचा भारा डोक्यावर बांधून घरी घेऊन यायचे. एखादी माई माऊली जर रस्त्याने सरपणाचा भारा घेऊन बदामराव आबा पंडितांनी पाहिली आणि बदामराव आबा जर त्या फॉर्च्युनरमध्ये बसलेले असले, बदामराव आबा त्या म्हातारीजवळ जाणार, फॉर्च्युनर गाडी थांबवणार, फॉर्च्युनरची त्या ठिकाणी पाठीमागची डिग्गी उघडवणार, त्या म्हातारीच्या डोक्यावरचा सरपणाचा भारा घेणार आणि त्या फॉर्च्युनरच्या डिग्गीमध्ये टाकणार आणि म्हातारीला त्या पुढच्या सीटवर बसवणार आणि त्या म्हातारीला घरी नेऊन सोडणार. अहो ती म्हातारी, त्याचा परिणाम असा आहे, ती म्हातारी मरेपर्यंत दुसरं बटनच दाबीत नाही. हो, बदामराव आबा पंडित घड्याळ, बदामराव आबा पंडित घड्याळ. परिणाम आहे का? गोड वागण्याचा, गोड बोलण्याचा. पण काही लोकांना गोड बोलताच येत नाही महाराज. काही लोक बोलता बोलता शिव्या देतात. तुमच्या इकडे कसं आहे मला माहित नाही, पण आमच्या इकडे असंच आहे. एकाचा मला चुकून फोन आला, आम्हाला फोन आला काय, मी म्हणतो रामकृष्ण हरी बोला. तो तिकडून म्हणला च्या मायला कोणातरी बाबाला फोन लागला म्हटलं. म्हणजे बोलता बोलता शिव्या देतात लोक महाराज. पण गुरुजीने सांगितलं माणसाने कसं बोललं पाहिजे. मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मिठू मिठू बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. या जीवन मादम नहीं कब निकले प्राण मालूम नहीं. मिठू मिठू बोल थारो काय बिगडे, काय बिगडे
थारो काय बिगडे मिठू मिठू बोल थारो काय बिगडे थारो काय बिगडे. आमच्या जरांगे पाटलाला जरी हिंदी येत नसली, मला हिंदी येते बरं चांगली. हा, तुम्हाला हिंदी कळते ना? नाही तर कधी हिंदीची बुंदी होती काही कळत नाही. गुरुजी काल्याच्या कीर्तनासाठी एकदा गवळण घेतली होती. चुरा चुरा कर माखन खाया गवलन कानंद कुवर कन्हैया. 2-3 मावश्या म्हटल्या बाबा चांगलं कीर्तन करत होते, पण मधीच हिंदी काय करत होते काही कळत नव्हते बाई. दुसरी बाई म्हणाली तुला काय करायचं, हिंदीचं आपली बुंदी खायची घराकडे निघायचं. नाही काहीला कळत नाही ना. काही कीर्तनामध्ये आम्हाला अनुभव आहे, काहींना कळत नाही हे सुद्धा कळत नाही, काहींना कळत नाही हे सुद्धा कळत नाही. डॉक्टर साहेब फर्स्ट शिफ्टला गेले बघा, आणि एक 70-80 वर्षाचे आजोबा बेडवर पडलेले होते. तुम्हाला कळतंय का बघतो आता. आणि डॉक्टर साहेब गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, त्या आजोबाला विचारलं, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? काय म्हणले डॉक्टर साहेब त्या आजोबाला, त्या पेशंटला, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? म्हणजे तुम्हाला झोप आलती का? ते आजोबा म्हणाले, डॉक्टर साहेब आली असल गेली असल मला काही माहित नाही, मी गारा झोपलेलो होतो म्हटले. तुम्हाला कळालं? 75-90% बऱ्यापैकी तुम्हाला कळालं महाराज. नाही तर काहीला तर मिळच लागत नाही महाराज. काही लोक कीर्तन झाल्यावर हसतात. एक म्हातारी तर कीर्तन झाल्यावर हसायला लागली. म्हणलं का? पहिला सांगितलेला विनोद आता शिक कळाला. नाही तर कधी कधी आम्हाला भेटतात गुरुजी, वा काय कीर्तन झालं, कधी डोळा लागला काही कळालं नाही. असं असतंय. एक म्हातारे म्हणली, वा महाराज खूप सुंदर कीर्तन झालं, किती गोड बोलता, किती चांगलं बोलता. म्हणलं आजी तुला काय आवडलं का कीर्तनातलं? म्हणले ते नको विचारू. म्हणलं का? मग आवडलं काय? अरे म्हणले बाबा घरी झोपायच्या 2-2 गोळ्या खाते तरी झोप लागत नाही. तुझ्या कीर्तनात रामकृष्ण हरी चालू झालं की लगेच मला डोळा लागला आणि जय विठ्ठल झाल्यावरच जागा आला. कशाबद्दल सांगतो तुम्हाला? गोड माणसाने बोललं पाहिजे सज्जनांनो. बोलल्याने समाज जिंकला जातो, सत्याने मैत्री टिकली जाते, कपटाने शत्रूवरती विजय मिळवला जातो. आणि ऐका, अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर भाव नावाच्या तत्वाने देव जिंकला जातो. तुका म्हण भाव जवळी धरुणी हरी देव, जवळी धरुणी हरी देव, जवळी धरुणी हरी देव. भाविकाची आवडी देवा. देवाला सगळ्यात जास्त जर कोण आवडत असेल तर तो भाविक आवडतो. किती आवडतो मग? ते प्राणा परुते मज आवडते निरोते, भक्त चरित्राते प्रशंसिजे. प्राणापेक्षा सुद्धा तो भाविक आवडतो, प्राणापेक्षा सुद्धा. एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. हे माता मौलींची संख्या चांगली आहे गुरुजी बरं का. आता तुम्ही रिव्हिजन बरं का गुरुजी, तुमच्या सगळे पाठ असते मला माहित आहे. देवाची सख्खी बहीण, भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण, तिचं नाव आहे पुतना. जागे आहेत का? भागवत ऐकलंय? भागवत चालू आहे ना? वा 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 वा. देवाची सख्खी बहीण तिचं नाव काय? सुभद्रा. आणि मांडलेली बहीण तिचं नाव काय आहे? द्रौपदी. भगवान श्रीकृष्णाच्या सोबत नेहमी उद्धव राहायचा आणि तो उद्धव विचारायचा, का हो देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? उद्धवाला वाटायचं सुभद्रेचं नाव घेतील देव, आणि एखाद्या वेळेला सुभद्रेचं नाव नाही घेतलं तर नंबर आपलाच आहे. का? मी नेहमी सोबत राहतो. बऱ्याच लोकांचा गोड गैरसमज असतो की आपण नेहमी सोबत राहतो, आपला नंबर लागू शकतो, पण नंबर लागत नसतो. देव सुभद्रेचं नाव घेत नव्हता, देव उद्धवाचं नाव घेत नव्हता, मग देव नाव घ्यायचा द्रौपदीचं. आणि ज्या वेळेला द्रौपदीचं नाव घ्यायचा त्यावेळेला त्या उद्धवाला लई जळकी सुटायची. जळकी माहिती नाही तुम्हाला?
आणि मग हे बघ लक्षात ठेवा, आयुष्यात कधीच कुणावर जळायचं नाही. काही लोक विनाकारण जळतात, जळून जळून ते जळून जातात हो. अहो प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे हो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन अशा प्रकारचं आपलं जगणं आहे सज्जनांनो. म्हणून आयुष्यात कधीच कुणाचा द्वेष करायचा नाही, कधीच कुणाचा मत्सर करायचा नाही. निंदा मत करीना किसी सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करीना किसी सच्ची बात कबीर जी की. ताळे वाजवा वाह. निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की. म्हणून निंदा करायचं नाही, द्वेष करायचा नाही कुणी. प्रामाणिक जीवन जगत राहा. ते उद्धव जळायचं आणि देवाच्या लक्षात आलं हे उद्धव असं का करत आहे. एक दिवस त्या उद्धवाच्या हाताला धरलं आणि सुभद्रेच्या घरी घेऊन आले. सकाळची वेळ होती. सुभद्रेला सांगितलं, ताई काही खायला असेल तर दे ग, भूक लागली. सुभद्रा सकाळी उठली होती आणि दात घासत बसली होती. सुभद्रेने सांगितलं, दादा मी तर आत्ताच उठले, आता आंघोळ करायची, नंतर देवपूजा करायची, नंतर स्वयंपाक बनवायचा, बराच वेळ लागेल देवा. देव म्हणला, एवढा वेळ नाही चालायचं, भूक लागली मला काहीतरी दे. सुभद्रेने सांगितलं, देवा त्या टोपलीमध्ये फळं ठेवलेली आहेत, ते फळं घे, नाश्ता करून घे, बघू जेवणाचं. देव गेले महाराज. सफरचंद हातामध्ये घेतलं, सफरचंद कापायचं लांबच राहिलं आणि बोटच कापून घेतलं. उद्धवाने सांगितलं सुभद्रा ताईला, हो सुभद्रा ताई, देवाचं बोट कापलंय, काही चिंदी असेल बांधायला तर द्या. आता देवाची सख्खी बहीण आहे हो सुभद्रा, तिला साड्याची कमी असेल का. आपल्याच बायकाच्या साड्याचा विचार करा ना महाराज. हा कपाटाची कपाट साडीने भरलेले तो, पण प्रत्येक सणाला बाई रुसलेली आहेच. आमच्याकडे कारपलवा एक बाई कपाट उघडायला गेली, अख्ख्या कपाटातल्या साड्या तिच्या अंगावर पडल्या, जाग्याच मेली. इतक्या साड्या महाराज. अहो ती देवाची बहीण आहे, तिला काय साड्याचं कमी असेल का. पण तिने खालचा मजला पाहिला, वरचा मजला पाहिला, साड्याच सापडल्या नाही. देवाच्या लक्षात आलं आणि उद्धवाला सांगितलं, चल मला द्रौपदी का आवडते तुला सांगतो. आता द्रौपदीच्या महालाकडे आले. द्रौपदी सकाळी सकाळी उठली होती, आंघोळ केली होती, डोक्यावरती पदर घेतला होता, हातामध्ये सोन्याचं ताट होतं, हातामध्ये सोन्याचा तांब्या होता आणि भगवंताचं नामचिंतन करत तुळशीला पाणी घालण्यासाठी द्रौपदी निघाली होती. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पण समोरून ज्याचं भजन करते तो देवच समोरून येताना दिसला. म्हणले, दादा माझा सकाळी सकाळी एवढ्या माझ्या घराकडे कसं काय आला.
हातातील सोन्याचा तांब्या, हातातील सोन्याचं ताट सगळं फेकून दिलं आणि कृष्णाकडे धावतच आली द्रौपदी. म्हणली दादा सकाळी सकाळी कसं काय? उद्धवाने सांगितलं ते राहू दे, पण देवाचं बोट कापलंय, देवाला काही चिंदी असेल बोटाला बांधायला तर दे. द्रौपदीने पाहिलं, देवाच्या बोटातून रक्त निघत होतं आणि द्रौपदी मनामध्ये विचार करायला लागली काय की देवाच्या बोटाला चिंदी बांधली पाहिजे, पण आता घरामध्ये कधी जाणार, चिंदी कधी बघणार आणि देवाच्या बोटाला कधी बांधणार, तोपर्यंत माझ्या दादाला किती वेदना होणार. मग द्रौपदीने क्षणाचाही विलंब केला नाही हो. आपल्या डोक्यावरील पदर खाली घेतला, फाडायला हात घालणार तेवढाच शेजारचा उद्धवाने आवाज दिला आणि उद्धवाने सांगितलं ताई, हो द्रौपदी ताई. म्हणले काय? अहो तुम्हाला शास्त्र माहित आहे का? जोपर्यंत एखाद्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे, जोपर्यंत एखाद्या माता माऊलीचा नवरा जिवंत आहे, तोपर्यंत त्या माऊलीने पदराकडून कधी साडी फाडू नये, हे शास्त्र तुम्हाला माहित आहे का? द्रौपदीने सांगितले सगळे शास्त्र माझ्या पाठ आहेत, पण ऐक उद्धवा, जोपर्यंत एखाद्या माऊलीचा नवरा जिवंत आहे, तिच्या कपाळाला कुंकू आहे सौभाग्याचं, तोपर्यंत तिने पदराकडून साडी फाडू नये, हे शास्त्र मला माहित आहे. पण ऐक, माझ्या कपाळाचं कुंकू किती दिवस ठेवायचंय हे तुझ्या हातात नाही, माझ्या नवऱ्याच्या हातात नाही, हे माझ्या हातात नाही, तर हे माझ्या दादाच्या हातात आहे. चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला फाडून भरधरी शालू नवा चिंदी बांधती द्रौपदी हरीच्या बोटाला. काय गोड भाव आहे बघा बर का. भरजरी ग पितांबर दिला फाडोनी, भरजरी ग पितांबर दिला फाडोनी, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. खऱ्या अर्थाने द्रौपदी कोण आहे म्हटले मी, पण देवाने मला प्रेम दिलंय, देव माझ्यावर प्रेम करतो. परिणाम आपल्या पतीचा विचार केला नाही, सौभाग्याच्या कपाळाचा कुंकाचा विचार केला नाही, आपली साडी फाडली, देवाच्या बोटाला बांधली. याचा अर्थ काय आहे? सख्खी बहीण आवडत नाही असं म्हणतो कृष्ण, पण मला द्रौपदी आवडतो. याचा कारण काय आहे? भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, हरी सेवा एकदा सर्वांनी वर हात करा. मधलं भजन आणि एक 10 मिनिटं सेवा. विठोबा रखुमार हरि जय हरि जय हरि जय हरि जय
आपण सुद्धा त्या ठिकाणी द्रौपदीसारखं देवाच्या आवडीचा आपण भाविक बनलो पाहिजे. आणि एकदा का आपण देवाच्या आवडीचे भाविक बनलो मायबाप, तेव्हा बाबा खाली आणि गे गे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला